गुड मॉर्निंग आहे सर्वांना. तर आमची सकाळच जत्रा झाली पनवेलला. रिक्षा करून चाललो का तर माणसं आमची उठली नव्हती. तर उरकला आणि निघलो. तर 10 वाजता पण जाम ऊन लागत होतं पनवेलला. आणि नवरी बघा आमची. तर आधी तर गेलो एका दुकानात, तिथं घ्यायचं होतं कपडं नवरीला आणि करवलीला. तर बाई करवली सांगते 5,000च्या वरती घागरा घ्याल तर घेईन, नाही तर घेणार नाही. फुल डायमंडचा पाहिजे होता बाबा. तिला सिलेक्ट करायला जाम टाईम गेला. नंतर नवरी आपली वरी साधी बिधी, तिला काय पण जमतं लगे हो बोलून मोकली होतं. आणि सकाळपासून काय खाला पण नव्हता. आम्ही गेलो तर आधी घेतली मिसल खाऊन, आणि जसं मी सांगितलेलं आधी लागतं आम्हाला मिसल खायला. तर नंतर ते गेलो पार्लरचे सामानाच्या ह्याच्यात. तर तिथं पण मेकअपचं प्रोडक्ट घ्यायचं होतं, तर ते पण जाम घेतलं. आणि बाई कशाला खोल घेते, तो पण जाम भारी भारी दाखवत होता 101 आयटम. तर जाम सामान घेतला. आणि बिलिंगच्या टायमाला मला तर घाम फुटला, जाम बिल झाला होता माझा. आणि याही पण जाम खर्च केला, या पण नाही खोल घेत. तर आमचा बिल पण जाम झाला तिथं. मग निघलो आम्ही तिथे दुसरीकडे जायला. तर याला पाहिजे होता घड्याळ यशूला. मग त्याला दिला घड्याळ घेऊन, तेव्हा तो गप्प बसला. आणि एवढं पाय दुखत होतं का बांगडीवालीला उठवून तिला तिच्या जागेवर सीमित जाऊन बसलो तिथं बांगड्या घ्यायला. सगळी लोक बघत होती, काही डायरेक्ट जाऊन बसली बाई. तर काय करणार, पाय दुखत होतं तेवढं. तर आम्ही सगळे तिथं सट्टीपट्टीने घुसलेलो आणि बांगड्या बिंगड्या घेऊन झाल्या. आणि गेलो नंतर साडी घ्यायला. तर साडी काय आम्हाला आवडली नाही. मग गेलो सेलमध्ये नवरीला साड्या घ्यायला. तर नवरीने पण जाम साड्या बघितलं तिथं, तिला काय आवडल्या नाही. नंतर आवडल्या तर तिने पण काय कसरच नाही केली साड्या घ्यायची. मामीच आहे शिवाला, मस्त घेते साड्या. आणि बहुतेक साड्यांचा ढीग घेऊन फिरत होती सेलमध्ये. जी पटली ती घेतली, जी पटली ती घेतली. अख्खा काउंटर तिनेच भरून ठेवलेला साड्यांचा. तरी ते अजून कमी झालेल्या, अजून पाहिजे होत्या. मी बोललो जागे मग, एवढा ढीग लागला आहे. तेव्हा ती बिचारी हसायला लागली. नंतर साड्या बिड्या घेऊन झाल्या. मग नंतर आम्ही गेलो दुसऱ्या दुकानात जायचं होता, वरमाईला साडी घ्यायची होती. तर आम्ही निघलो तिथं दुसऱ्या दुकानात जायला. आणि मला तर जाम कंटाळा आलेला आणि जाम ऊन पण लागत होता. असाल तर कधी घरी जातं आहे. ताईनं साडी घ्यायची होती. मग गेलो दुसऱ्या दुकानात. तर तिथं पण आधी बसायला जागा बघितली, नंतर काय असेल त्या बघू बरं. जाम पाय दुखत होतं फिरून फिरून. मग तिथं पण साडी घेतली एकदाशी ताई. आणि ते येत होता आम्हाला न्यायला. तर हा रिक्षावाला होता जाम पिऊन, त्याने वाटतं आमची गाडीला जराशी घसली. त्याला तिथं जरासं दम द्यायला गेलो. ते काय मला बोलूनच नव्हतं देत, साईडला करत होतं म्हणा. तर मी बोललो राहू दे आता, तसा पण कोणाला बोलायला नाही भेटलं आहे तावरीन, तर जरा बोलू दे त्याला. तर नंतर झाला बाई एकदाशी मॅटर क्लोज. आणि निघलो मग घरी जायला. तर घरी येताना पण जाम सामान होता. तर गाडीन माणसा पण आणि सामान पण जास्तच झालेला. तरी पण आम्ही गाडीनं वडापाव खाऊन घेतलं, तसंच जागा नव्हती तरी पण. आणि नंतर मग जायचं होता मणी घ्यायला मला कलंबोलीला, फॅशन जंगलच्या इथे. तर तिथं गेलो आणि एक सिल्क थ्रेडसाठी मी 3-4 दुकानं काढली, मग मला काय तो भेटला नाही. आणि नंतर गेलो मग कपडा घ्यायला. तिथं पण जाम गर्दी होती, तसाच घेतला कसा बिसा. आणि मग तिथं पण गाडी लावली त्यांनी, एकाने येऊन साईडला लगे बैलगाडी लावली. म्हणजे आम्हाला घरी यायला जाम टाईमच झाला होता. परत दुसऱ्या दुकानात गेलो थ्रेड बघायला, पण त्या कलरचा थ्रेड काय मला भेटला नाही. आणि घरी येऊन पण जाम पसारा पडलेला, 7 वाजलेले. सो बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.